मुंबई आग्रा महामार्गावर माणिकखांब गावाजवळ सोन्या चांदीची वाहतूक करणारी कुरिअर व्हॅन लुटणाऱ्या 5 जणांच्या मुसक्या आवळण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे। मागील आठवड्यात घडलेल्या या घटनेतील 3 संशयित अजूनही पसार आहेत। धक्कादायक बाब म्हणजे संशयितांमध्ये 3 माजी सैनिकांचाही समावेश आहे। पोलिसांनी या कारवाईत सुमारे 2.5 किलो सोने व 45 किलो चांदी असा तब्बल 2.25 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावर माणिकखांब ते मुंडेगाव दरम्यान कुरिअर व्हॅन अडवून धारदार हत्याराचा धाक दाखवून डोळ्यात मिरचीची पूड फेकून सुमारे 4 कोटी रुपयांचे सोने चांदीचे दागिने लुटून संशयितांची टोळी उत्तर प्रदेशात पसार झाली होती। पोलिसांनी संशयिताचा माग काढून दरोडेखोरांच्या टोळीतील 5 संशयितांना आग्रा येथून ताब्यात घेतले आहे। याबाबतची अधिक माहिती पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत दिली। हा गुन्हा घडल्यापासून घोटी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा ह्या 2 शाखांची किंवा पोलीस स्टेशनची जी पथकं आहेत ती याच्या तपासामध्ये कार्यरत होती। आता या गुन्ह्याची उकल झालेली आहे। ह्या गुन्ह्यामध्ये एकूण 8 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्यातल्या 5 आरोपींना आम्ही पकडलेला आहे आणि यातला जो काही गेलेला मुद्देमाल आहे असा 2.5 किलो सोनं आणि 45 किलो चांदी एवढा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। हे 5ही जे अटक करण्यात आलेले आरोपी आहेत ते आग्रा राज्य उत्तर प्रदेश या ठिकाणचे रहिवासी आहेत। आणखी 3 आरोपींचे आम्ही शोधामध्ये आहोत। यातला जो एक आरोपी आहे आकाश परमार नावाचा, तो ह्या कुरिअर कंपनीमध्ये कामाला होता आणि मागील 1 महिन्यापूर्वी त्याने ते काम सोडलेलं होतं। त्याने दुसऱ्या एका जो देवेंद्र सिंग नावाचा जो प्रमुख आरोपी यामधला आहे त्याला ही खबर दिलेली होती की ह्या कुरिअर कंपनीची गाडी रात्री साधारणतः 1-1:30 वाजेच्या नंतर घोटी टोल नाका पास होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर त्या गाडीला लुटलं तर त्याच्यामध्ये खूप माल मिळेल अशा स्वरूपाची बातमी या आकाश परमारने देवेंद्र सिंग याला दिलेली होती। नंतर देवेंद्र सिंग याने सगळ्या आरोपींना एकत्र करून हा जो गुन्हा आहे त्याला पूर्णत्वास नेलेलं होतं। तर हे जे आरोपी आहेत यातल्या 2 आरोपींच्या विरुद्ध यापूर्वी गुजरात राज्यामधून साधारणतः 5 किलो सोनं अशाच पद्धतीने लुटून नेल्याचा एक गुन्हा देखील नोंद आहे। आरोपींच्या विरुद्ध इतर काय अभिलेख आहेत याची पडताळणी आम्ही आता करतोय। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।